हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी चैतन्य सर. आज मी तुम्हाला केमिस्ट्रीचा केमिकल बॉन्डिंग हा टॉपिक शिकवणार आहे. खरं म्हणजे केमिकल बॉन्डिंग म्हणजे काय असतं हे आपल्याला समजून घ्यायचं. कोणतीही रिॲक्शन जेव्हा होत असते तर ती रिॲक्शन स्टेबल असणं हे गरजेचं असतं. ओके, आणि ही स्टेबिलिटी प्राप्त करण्यासाठी त्यांना ऑक्टेट कम्प्लीट करावं लागतं हे तुम्ही लक्षात ठेवायचं. ऑक्टेट कम्प्लीट करणं म्हणजेच काय, ते काय करतात, ऑक्टेट फॉर्म करत असतात लाईक अ इनर्ट गॅसेस. मग जर तुम्हाला असं कोणी विचारलं की अरे केमिकल बॉन्ड म्हणजे काय असतं, तर केमिकल बॉन्ड ही एक अशा पद्धतीची प्रोसेस आहे जी अटेन करते की स्टेबल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता हे स्टेबल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे कोणासारखं असतं, इनर्ट गॅसेस. त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. आता सपोज मी सोडियम हा कन्सिडर केला, तर सोडियमचा जर ॲटॉमिक नंबर पाहिला तर तो आहे 11. आणि जर याचं कॉन्फिगरेशन मी केलं तर ते फर्स्ट शेलमध्ये 2 असतात, दुसऱ्या शेलमध्ये 8 असतात आणि तिसऱ्या याच्यामध्ये किती असतात, 1 असतात. आता याची रिॲक्शन कोणासोबत करायची, क्लोरीन सोबत. आता क्लोरीन म्हटलं तर त्याचा ॲटॉमिक नंबर किती येतो बाळनो, 17 येतो. आणि याचं जर कॉन्फिगरेशन पाहिलं तर 2, 8 आणि 7 अशा पद्धतीने होतं. आता हे जे आहे शेवटच्या शेलमध्ये सोडियमकडे किती आहेत बाळनो, 1 आहे आणि क्लोरीनकडे किती आहे, 7 आहे. ओके, पण आता जर पाहिलं की स्टेबल होणं म्हणजे काय, त्यांनी ऑक्टेट कम्प्लीट करणं. आता नीट लक्षात घ्या, ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी त्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉनची गरज असते बाळनो, 8 इलेक्ट्रॉनची गरज असते. ओके, आता जर सोडियमच्या बाबतीत जर पाहिलं तर सोडियमकडे किती येते आउटर मोस्ट शेलमध्ये, 1 आहे. आणि मग त्याला त्याचं ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी कितीची गरज लागणार आहे, तर त्याला 7 इलेक्ट्रॉनची गरज लागणार. आता काय होतं की हा 7 इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेण्यापेक्षा काय करतो, हा एकतर मेटल पण आहे, ग्रुप 1 इलेमेंट आहे, तो काय करतो, त्याच्याकडचा एक जो इलेक्ट्रॉन आहे हा डोनेट करतो, कुणाला, क्लोरीनला डोनेट करतो. आता जसा त्याने 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला डोनेट केला, क्लोरीनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन होते, 7 होते. आणि मग तो 1 घेतल्यामुळे त्याचं टोटल कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने झालं, जर आपण NaCl फॉर्म झाला तर त्या ठिकाणी सोडियमचं जे कॉन्फिगरेशन आहे ते 2,8 झालं आणि क्लोरीनचं जे आहे ते 2,8,8 झालं. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, इनर्ट गॅसेस सारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर्म केलेलं आहे. दॅट्स इट. ओके, आणि म्हणजेच याला आपण काय म्हणतो, केमिकल बॉन्डिंग. केमिकल बॉन्डिंगचा पहिला उद्देश काय, की तो जो काही तयार झालेला किंवा फॉर्म झालेला कंपाऊंड असेल, मॉलिक्यूल असेल, ओके, तो स्टेबल पाहिजे. म्हणजेच त्याच्यामध्ये असणारा जो ॲटॉम आहे हा काय असला पाहिजे, त्याने इनर्ट गॅसेस सारखं किंवा जे काही ग्रुप 18 मधले इलेमेंट आहे त्यांच्या